तर हॅलो मंडळी, कशा आहात तुम्ही? चांगलेच असताल, मी पण मस्तच आहे. तर कसं आहे, आज मी लॉंग व्हिडिओ शूट केला आहे आणि ते एडिटिंग करत होते. आता जस्ट मी एडिट करून लगेच टाकलाय आणि मला करायची त्याची आज अंड्याची भाजी. तर बघा, पहिले कांदे कट करताना माझी हालत कशी झाली आहे. तर आणि इतकं पाणी येतं, इतकं डोळ्याची आग होते ना, मला बिलकुल कांदा कापायला आवडत नाही. आणि हे घरी असले ना त्यांच्याकडनंच कांदा कट करून घेते मी. पण आता ते बाहेर गेले होते पाणी आणण्यासाठी, म्हणून मग मीच कापला कांदा. म्हणलं टाईम होईल. आणि कसं आहे ना, माझ्या मागं थोडी गडबड होती, कारण ह्यांना जायचं होतं गावाला. त्याच्यामुळं म्हणलं मग आवरून घ्यावा. माझं पहिलेच ठरलं होतं अंड्याची भाजी करायची आहे. आणि हा व्हिडिओ कालचा आहे, काल बुधवार होता, नाहीतर म्हणताल आज गुरुवारचा टाकलाय व्हिडिओ. आज गुरुवारचा फक्त टाकलाय मी. आणि गडबडीनं वाटण भाजलं आणि लगेच काढून घेतलं ना, मला टाईम नव्हता, पटपट सगळ्या गोष्टी आवरायच्या होत्या. मग कढईत तेल टाकलं, जिरे मोहरी टाकलं, तेजपत्ता आणि खडे मसाले आणि लसूण आहे ना ठेचून टाकला. ते विसरलं, अद्रक लसूणची पेस्ट काढायची. आणि हे सगळे मसाले, तांडा मसाला आहे, त्याच्यात मिरची पावडर आहे आपली, परत काय धने पावडर आणि हळद पावडर एवढं आहे, आणि गरम मसाला बस. आणि ठसका एवढा झाला होता म्हणतात, तर त्याच्यामुळं पटकन पहिले ते खिडकी उघडून घेतली, लगेच कणिक मळायला घेतली. तेवढ्यात हे आले पाणी घेऊन आणि काहीतरी बोलत होते. इग्नोर केलं मी, म्हटलं बोला तुम्ही, बडबड तुमचे काय चालूच असते काही ना काहीतरी. तर मग म्हटलं चला जाऊ दे, त्यांना पण आवरायचं होतं. त्यांचं ते चालू होतं की माझं हे कुठे ते कुठे. म्हणलं थांबा थोडं, माझं पहिले होऊ द्या सगळं आवरून, नंतर मग निवांत तुमचं शोधून देते मी सगळ्या गोष्टी. कसं असतं म्हणजे मी ना व्यवस्थित ठेवला असतं, पण पोरं ना सगळे विचकून टाकता, हे कर ते कर. तर मग सगळ्या गोष्टी इकडं तिकडं जाता. मग त्यांचे एक सॉक सापडला, एक सापडत नव्हतं. तर नंतर मी म्हटलं मी शोधून देते, थांबा तुम्ही काय गडबड करताय. आता 7 वाजले, 7 वाजल्यापासून गडबड चालू झाली. आणि 10 वाजता जायचं यांना, आणि 7 वाजल्यापासूनच झालं यांचं चालू, हे कुठं आहे ते कुठे आहे. आणि लाईट गेली होती, तेवढ्यात अंधार दिसत होता. नंतर लगेच लाईट आली. मी पटपट म्हटलं लवकर लवकर सगळं आवरून घेतलं, म्हणजे कसं टेन्शन नाही. आणि माझ्या चपात्या सगळ्या फुगतात बरं का. आणि माझ्या म्हणजे चपात्या मलाच आवडतात, आणि बऱ्याच जणांना आवडतात चपाती, आमच्या घरच्यांना पण. तर मग मी चपाती वगैरे करून घेतल्या. आणि हा तवा माझ्याकडे अजून 2-3 तवे आहेत बरं का, पण हेच तवा मला आवडतो का काय माहिती, कारण हा ना पूर्णपणे असं म्हणजे काळा करून घेतलेला आहे मुद्दाम. आणि तो खूप घासला ना त्याच्यावर आहे ना चपात्या करपतात, आणि हे लाजतात व्हिडिओमध्ये यायला. आणि ही एक ती काय झालं, ती आली डायरेक्ट आणि म्हटली आज मी अशीच आले गबळ्यासारखी. म्हटलं एवढं काय नाही, जाऊ दे, तर जेवण करूया म्हटलं. पण ती म्हणली मला काय भूक नाही आहे. म्हटलं जाऊ दे मग, मला हेल्प कर म्हटलं समोर न्यायण्यासाठी सगळं. आणि काकडी ही कोणत्या प्रकारची होती काय माहिती, मी पहिल्यांदाच वेगळी काकडी आणली होती ही, आणि पण छान होती, चवीला छान लागत होती. तर मग घेतलं सगळं, सॅलड वगैरे कट केलं. आणि मला एवढं जमत नाही बरं का बोलायला, मग तुम्ही समजून घेत जा. नाही तर कसं असतं लोकांचं, त्यांना म्हणजे स्वतःला काय माहिती काय येते का नाही, पण दुसऱ्यांना नावं ठेवायचं येतं लगेच. काय स्वतःचं काहीतरी करून पाहिजे पहिले, नंतर दुसऱ्याला नावं ठेवायची. लोक असे असतात. जाऊ दे, आपल्याला काय करायचं, आपल्याला जे करायचं ते लोकांचं कोण ऐकते. तर माझे मिस्टर म्हटले मला तू व्हिडिओ काढत जा. मला खूप दिवस झाले ते म्हणता ब्लॉग शूट करत जा, पण मलाच कंटाळ येतो ते एडिट करायचा, परत व्हिडिओ काढायचे. आणि माझं स्टँड पण खराब झालं ते व्हिडिओ काढायचं, त्यामुळं म्हणलं आता परत हे करणार आहे मी, परत घेणार आहे आता व्हिडिओ लॉंग शूट करायचे. म्हणलं मोबाईल ठेवायचा प्रॉब्लेम होतो थोडा नाही का, त्यामुळे मग इतर तिथं ठेवला मोबाईल. आणि हा पण मोबाईल मी बेसिनचे पण समोर ठेवला आहे. मग माझे सगळे कामं वगैरे तर आवरले. म्हणलं तर भांडे वगैरे, आता किचन स्वच्छ केल्याशिवाय कसं झोपायचं. आणि मग आता हे थांबले होते, ह्यांना पण वाटं लावायला आम्हाला खाली जायचं होतं, तर त्यामुळे म्हटलं माझं सगळं काम आवरू द्या. मग नंतर माझी मम्मी खालीच राहते, मग वाटं लावायला गेले की मम्मीकडे थोडा वेळ बसता येते. मग माझी बहीण, मग तिला मी सोबत घेऊन येत असते वरती, मला सोबत झोपायला, एकटीला झोप येत नाही मला. तर म्हटलं आहे तोपर्यंत. तर मग गेले त्यांना वाटं लावायला, आणि सगळं आवरून वगैरे घेतलं, भांडे घासले. नंतर स्वच्छ हात साबणीने, नेहमी भांडे घासून झाले ना सगळे स्वच्छ हात धुवून घ्यायचे, कारण हाताला खरकट वगैरे घाण वगैरे लागलेली असते. आणि तोपर्यंत तिकडचं आवरेपर्यंत इकडं चालूच असतं. आणि माझ्या घरात एवढा पसारा ना जिथं तिथं फेकल्यासारखा झाला आहे. वरती सज्जांवरती बघू शकतात तुम्ही. आता ते एखाद्या दिवशी ना वेळ काढून मला सगळं आवरावं लागेल. किचनमध्ये पण तसंच आहे, आणि बेडरूममध्ये पण तसंच आहे. सगळे पोरं म्हणजे कपडे आणि पसाराच खूप जास्त झाला आहे जरा. आणि आमची बेडरूम जरा छोटी आहे, आणि बेडच बसला आणि त्यावर थोडी जास्त जागा राहत नाही त्याच्यामुळं. आणि
खेळणे माझ्या मुलीचे. जे पप्पा तिला जन्मले तेव्हापासून नुसते बाहुलेच आणते तर खेळायला बाहुल्या नुसते. आणि पप्पा जायचं म्हणले की तिचं आधीच चालू होतं, नका जाऊ पप्पा, मला यायचे मला यायचे. तर पप्पा लगेच इमोशनल होता आमच्या इथे. चला मग आवडलं माझं गुड नाईट. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा माझा आज पहिला व्हिडिओ टाकला आहे मी. आता बघते जसं जमेल तसं मी लॉंग व्हिडिओ नक्की टाकत जाईल. थँक्यू.